नमस्कार, मी मयुरी मारुती चव्हाण, सजा पारगावतर्फे आळे. तर जुन्नर तालुक्यामध्ये माननीय तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले सर व मंडळ कृषी अधिकारी बेल्ले मॅडम, प्रमिला मडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर ऊस पाचट व्यवस्थापन ही मोहीम राबवण्यात येत आहे. तर आपण पारगावतर्फे आळेतील झापवाडी या गावामध्ये आलेलो आहोत. तर झापवाडीतील साधारण 70 ते 80 हेक्टर ऊस क्षेत्र आहे. तर इथे मोठ्या प्रमाणात आता ऊसाची तोड चालू झालेली आहे. तर आपण इथल्या शेतकऱ्यांना ऊस पाचट व्यवस्थापन कसं करावं यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आलेलो आहोत. तर आपण श्रावण नढे झापवाडी यांच्या शेतावर आलेलो आहोत व माझ्यासोबत प्रमिला मडके मॅडम व उपस्थित शेतकरी आहेत. तर आपण प्रथमतः पाचट कुजवणे का महत्त्वाचे हे आधी जाणून घेऊया. तर पाचट कुजवल्यामुळं आपलं सेंद्रिय कर्ब वाढतं. त्याच्यानंतर जे ऊसामध्ये मित्र किडे असतात ते जळल्यामुळे नष्ट होतात, तर ते नष्ट होत नाहीत न जळल्यामुळे. त्याच्यानंतर आपलं जो जमिनीचं टेक्स्चर आहे ते सुधारतं. पाचट जेव्हा आपण कुजवतो तर ते मल्चिंग म्हणून काम करतं. नंतरच्या खोडव्याला पाण्याची आर्द्रता वाढवतं, आपलं गवताचं प्रमाण त्याच्यामुळे कमी होतं व पाण्याचा ताण थोडासा पाचटामुळे कमी होतो. तर पाचट जर आपण जाळलं तर आपलं जमिनीचं जळल्यामुळे जमिनीतले जे मूलद्रव्य आहे ते नाहीसे होतात, मित्र किडी नाहीशा होतात. हा पाचट जाळण्याचा दुष्परिणाम आहे. तरी आपण 1 हेक्टर पाचटाचं व्यवस्थापन कसं करावं, त्यासाठी कुठले कुठले घटक लागतात हे मी सांगते. तर 1 हेक्टर जेव्हा आपण पाचट कुजवतो तर त्याच्यापासून आपल्याला 4 ते 5 टन सेंद्रिय कर्ब किंवा सेंद्रिय खत अवेलेबल होतं. 1 हेक्टर पाचट कुजवण्यासाठी 80 किलो युरिया, 100 किलो SSP आणि 3 लिटर डिकम्पोजिंग बॅक्टेरिया आपल्याला वापरला जातो. तर हे साधारणतः 2 ते 2.5 महिन्यामध्ये कुजवलं जातं. तर युरिया आपल्याला का वापरायचा आहे कुजवण्यासाठी? जर आपण पाचट पांगवलं तर युरिया न वापरल्यास ते जमिनीतलं नत्र आपलं पाचट ओढून घेतं व जो आपला खोडवा आहे तो पिवळा पडण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर SSP जे आपलं फॉस्फरस आहे जमिनीमध्ये ते मोबिलाइज होण्यासाठी, मोबिलाइज फॉर्ममध्ये अवेलेबल करून देण्यासाठी SSP वापरायचं. व ऊसाचा CN रेशो हा जास्त असल्यामुळे ते कुजण्यासाठी जास्त वेळ लागतो. तर आपण जर डिकम्पोजिंग बॅक्टेरिया वापरला तर तो कुजण्याचा कालावधी हा कमी होऊ शकतो. त्याच्यामुळे ह्या तिन्ही गोष्टीचा वापर करून जर आपण पाचट कुजवलं तर जमिनीची सच्छिद्रता वाढते, सेंद्रिय कर्ब वाढतं. तर मी कृषी विभागामार्फत सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करेल की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात ऊस पाचट व्यवस्थापन करावे व ऊस पाचट न जाळता जमिनीची आरोग्य वाढवावे. माझं नाव विजय विष्णू कसाळ. आज आपण मौजे झापवाडीमध्ये आहोत आणि कृषी अंतर्गत जे पाचट व्यवस्थापन आहे तर त्या संदर्भात आपण झापवाडीमध्ये इथे सर्व शेतकरी जमलेलो आहोत. तर पाचट व्यवस्थापनाचा भाग असा की ज्यावेळेस आम्ही पाचट जाळून टाकायचो तर त्यावेळेस जमीन अशी चोपण वाटायची. म्हणजे पहिलं पाणी दिल्यानंतर आम्हाला असं जाणवायचं का हार्डनेस झालेलं आहे, म्हणजे जमीन हार्ड झालेली आहे, चोपण झालेली आहे. पण त्याच्यानंतर आम्ही जेव्हा पाचट ठेवायला लागलो तर असं निदर्शनास आलं की मॉइश्चर लेवल जी आहे, म्हणजे खालची जी पाष्टाच्या खालची जी मल्चिंग होत आहे ती मॉइश्चर लेवल असल्यामुळे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 1-2.5 महिन्यामध्ये जेव्हा आम्ही डिकम्पोजरचा स्प्रे घेतो आणि ज्यावेळेस पाणी देतो तर त्याची कुजण्याची प्रक्रिया चालू होते. आणि कुजण्याची प्रक्रिया झाल्यानंतर आम्हाला त्याच्यापासून एकरी कमीत कमी 5 टन त्याचं खत भेटतंय. मग आम्ही असा विचार केला की एक काडी पेटीच्या याने एवढं सगळं जाळून टाकण्यापेक्षा आम्ही त्याचं कुजवणी प्रक्रिया 1-2.5 महिन्यासाठी आम्ही थांबलो डिकम्पोजर वापरून. आणि त्याच्यानंतर जेव्हा व्यवस्थापन केलं तर नंतरच्या जेव्हा म्हणजे खोडव्याला जेव्हा सुरूला जर आम्ही पेटवत नसतो तर जेव्हा आम्ही खोडवा हे केला तर त्यावेळेस निदर्शनास आलं की मातीची जी स्ट्रक्चर आहे ते थोडंसं चेंज झाल्यासारखं वाटलं. म्हणजे काय की जे चोपण होतंय तर ते चोपण न होता असं भुसभुशीत जाणवायला लागलं आणि त्याचा सेंद्रिय कर्ब हळूहळू जमिनीचा वाढत गेला आणि त्याच्यामुळं ती माती भुसभुशीत जाणवायला लागली. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण पाचट व्यवस्थापन करतोय तर पहिल्या ज्यावेळेस आपण 1-2 पाणी देतोय तर त्यावेळेस आपल्याला
पाळ्या जास्त द्यावे लागतात. कारण का, कुजण्याची प्रक्रिया आहे त्याच्यावरती जे काय CN रेशो आपण म्हणतो, म्हणजे कार्बन नायट्रोजन रेशोला जे खाली जे कोंब फुटतात तर ते पिवळे काय येतात, कारण ते युटिलायझेशन जे काय याचं नत्राचं होतंय तर ते याचं डिकम्पोजिशन होऊन होतंय, म्हणजे हे युटिलायझेशन होतं. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं युरिया आणि सुपर फॉस्फेट त्याच्यावरती टाकत गेलो आणि मग त्यानंतर जाणवलं की पाचट कुजण्याची प्रक्रियाही चांगली व्हायला लागली आणि तुमचे जे काही नवीन कोंब येतात तर ते हिरवेगार यायला लागले. तर त्या CN रेशोचा थोडासा विचार करून अशा पद्धतीने आम्ही जरा थोडंसं डेव्हलप होत गेलो आणि याच्यामध्ये कृषी खात्याअंतर्गत जे आमच्या चव्हाण मॅडम असतील किंवा त्यांची टीम असेल, तर हे सगळं जे काय कुठंतरी आम्हाला सांगितल्यावरती किंवा थोडंसं गाईडलाईन जर शेतकऱ्याला दिली तर त्या पद्धतीने ते व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होईल आणि प्रॉपर वेने झाल्यामुळं जे काय दुष्परिणाम आहे ते दुष्परिणाम होत नाहीत. आता लोक काय म्हणतात की बा थोडंसं पाचट ठेवल्यामुळं जर घोंशींचं प्रमाण किंवा काय जाणवतंय, परंतु त्याला थोडंसं काहीतरी आपल्याला पर्याय उपलब्ध करून ह्या गोष्टी कराव्या लागतील. नाहीतर भविष्यामध्ये आपल्याला फार भयंकर अशा परिणामांना सामोरं जावं लागेल. कारण चोपण जर जमीन झाली, ऑक्सिजन त्याच्यामध्ये खाली जर मुळांना भेटला नाही व्यवस्थित तर आपली उत्पादन क्षमता वाढणार नाही. 100% आपल्याला ह्या गोष्टी सेंद्रिय कर्बावरती किंवा कार्बन क्रेडिट, जो प्रकार शासन म्हणतंय कार्बन क्रेडिट वरती जे काम करत आहे, तर ते ह्या ग्राउंड लेवलला जर काम केलं शेतकऱ्यांनी तर निश्चितच कार्बन क्रेडिटचा फार मोठा फायदा शेतकऱ्याला होईल. आणि हे ग्लोबल वॉर्मिंग जो प्रकार आहे ते आता निसर्ग जसा कधी पण बघितलं तर अवेळी पाऊस पडतोय, त्याच्यामुळे ह्या दृष्टीने जर शेतकऱ्यांनी त्या पद्धतीने प्रयत्न केले तर निश्चित त्याला त्याचा फायदा होईल आणि उत्पादनात 100% वाढ होते आणि तुमच्या मातीचं स्ट्रक्चर सुद्धा चेंज होतं. ह्या सगळ्याचा आपण जर हे केलं तर पाचट व्यवस्थापन किती महत्वाचं आहे हे आपल्याला लक्षात येतं. ठीक. मडके, मंडल कृषी अधिकारी बेल्ला. आत्ताच आपण नडे सरांच्या प्लॉटवरती आहे. तर कृषी सहाय्यक मयुरी चव्हाण मॅडमनी आत्ताच आपल्याला ऊस पाचट कुजवणे याचे फायदे सांगितले आहे. तर मी बेल्ला मंडळ परिसरातील जेवढे गावं आहेत ऊसाच्या क्षेत्राखालील, तर त्या सगळ्या शेतकरी बांधवांना एकच आवाहन करेल की जास्तीत जास्त ऊस पाचट कुजवण्याचे प्रात्यक्षिक करावे, जेणेकरून तुमच्या जमिनीची सुपीकता वाढून उत्पन्नात वाढ होणार आहे, असं मी कृषी विभागाच्या वतीने आवाहन करते.